नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून जेवढेही महत्त्वाचे अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज तयार होतील त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या मुद्द्याचं नाव आहे कोरोनावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तसेच अनअकॅडमी हा जो काही भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे लॉन्च होत असतात। या ठिकाणी दोन प्रकारचे कोर्सेस असतात, एक असतो फ्री ऑफ कंटेंट आणि एक असतो पेड कोर्सेस। हे दोन्ही कोर्सेस जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला पेड कोर्ससाठी सुहास लाईव्ह आणि फ्री कंटेंट अनलॉक करण्यासाठी सुद्धा सुहास लाईव्ह हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मायबोली भाषेतील मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे करंट अफेअर्स मराठी। आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज होणाऱ्या जेवढे काही चालू घडामोडीच्या घटना असतील, दररोज होणाऱ्या जेवढे काही ट्रेंडिंग महत्त्वाचे अभ्यासाच्या रिलेटेडचे टॉपिक असतील, या सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। या ठिकाणी आजचा सर्व मुलांच्या आग्रहास्तव आपण एक टॉपिक घेतलेला आहे, त्या टॉपिकचं नाव आहे कोरोना व्हायरस। तर कोरोना व्हायरसच्या रिलेटेडचे जेवढेही इम्पॉर्टंट प्रश्न असतील ते आपण सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आणि हे जे काही प्रश्न असतील ते टॉप 100 प्रश्न असतील। जवळपास हे 100 प्रश्न हे अति महत्त्वाचे असतील, जेवढेही एक्झाम आता होणाऱ्या आहेत। हे जे काही प्रश्न असतील ते सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहेत। तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत। एक तर पहिली गोष्ट, हे 100 प्रश्न सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम शांत चित्तानं पाहायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट करायची आहे, जो पण प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वाटेल तो तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन किंवा लिहून घ्यायचा आहे। या ठिकाणी जेवढेही 100 प्रश्न असतील ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, ठीक आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय म्हणतो की कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? वुहान, बीजिंग, टोकियो की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, वुहान या शहरामध्ये कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा सापडला होता। या ठिकाणी वुहान हे शहर कोणत्या देशात येतं? तर वुहान हे शहर येतं चायना या देशामध्ये येतं। तर चायनाचे प्रेसिडेंट कोण आहेत? शी जिनपिंग। आणि चायनाची कॅपिटल काय आहे? बीजिंग, ठीक आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया। कोरोना व्हायरस पासून होणाऱ्या आजाराला काय नाव देण्यात आले आहे? कोरोना 19, चायना व्हायरस, कोविड-19 की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक सी, कोविड-19 असं कोरोना व्हायरस पासून होणाऱ्या आजाराला नाव देण्यात आलं आहे। प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की या कोविड मध्ये VI चा लॉंग फॉर्म काय? तर विद्यार्थी मित्रांनो, हे VI म्हणजे व्हायरस असं आहे, ठीक आहे। इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया। कोविड-19 ला कोणी महामारी म्हणून घोषित केलं आहे? WHO, UN, चायना की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, WHO या ऑर्गनायझेशनने कोविड-19 ला महामारी म्हणून घोषित केलं आहे। या ठिकाणी WHO या ऑर्गनायझेशनचं वर्णन करण्यात आलं आहे। तर WHO चा लॉंग फॉर्म काय होतो? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ठीक आहे। तर याची मुख्यालय किंवा याचं हेडक्वार्टर कुठे आहे? जेनेवा। आणि जेनेवा कुठे आहे? स्वित्झर्लंड मध्ये, ठीक आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता। या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा पाहूया। देशामध्ये जनता कर्फ्यू केव्हा लावण्यात आला होता? 21 मार्च 2020, 23 मार्च 2020, 22 मार्च 2020 की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, 22 मार्च 2020 ला भारत देशामध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5वा पाहूया। कोरोना व्हायरसच्या कारणामुळे कोणत्या राज्यामध्ये संपूर्ण कर्फ्यू लावण्यात आला होता? तमिळनाडू, पंजाब, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर 5व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, पंजाब या राज्यामध्ये संपूर्ण कर्फ्यू लावण्यात आला होता सर्वात पहिल्यांदा। प्रश्न क्रमांक 6वा पाहूया। कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करणारा पहिला राज्य कोणता आहे? पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 6व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, राजस्थान या राज्यामध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन झालेलं होतं। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7वा पाहूया। कोविड-19 मुळे मानवाच्या कोणत्या अंगावरती प्रभाव पडतो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। फुफ्फुसे, हृदय, नाक की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 7व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मानवाच्या फुफ्फुस जे काय असतात त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? लंग्स। लंग्स वरती कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त परिणाम होतो किंवा इफेक्ट पडतो।
या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 पाहूया. कोरोना व्हायरसच्या टेस्टचे काय नाव ठेवण्यात आले होते किंवा काय नाव होते? कोरोना व्हायरस टेस्ट, RT-PCR, कोविड-19 चाचणी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 8व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, RT-PCR असं कोरोना व्हायरसच्या टेस्टचे नाव होते. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही आपण उपक्रम सुरू केलाय हा जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर तुम्ही एक लाईक करू शकता आणि या व्हिडिओची जर PDF जर तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून या PDF ची तुम्हाला PDF सुद्धा डाउनलोड करता येईल. तरी पण तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदम शांत चित्ताने पहा. फक्त 100 प्रश्न आहेत आणि मला अशी आशा आहे हे जर तुम्ही 100 प्रश्न सर्व मन लावून जर पाहिले तर कोरोना व्हायरसच्या रिलेटेड कोणताही प्रश्न एक्झाम मध्ये जर विचारला तर तुमचं गडबड गोंधळ उडणार नाही, ही मात्र खात्री आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. कोविड-19 मध्ये VI म्हणजे काय? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं VI याचा लॉंग फॉर्म काय? व्हायरस. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 10 पाहूया. भारताने सार्क कोविड-19 इमर्जन्सी फंड मध्ये किती रुपयाची मदत करण्याची घोषणा केली होती? $1 मिलियन, $5 मिलियन, $10 मिलियन की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, $10 मिलियन ची घोषणा केलेली होती. कोणी केली होती? भारताने. कशामध्ये? सार्क मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सार्क याचं वर्णन करण्यात आलं आहे. तर मला कोणी सांगू शकतं का याचं लॉंग फॉर्म काय? तर कोणाला जर याचा लॉंग फॉर्म येत असेल तर जरूर कमेंटमध्ये याचा लॉंग फॉर्म सांगा. मी तुम्हाला याची स्थापना केव्हा झाली हे सांगतो. 8 डिसेंबर 1985 ला सार्कची स्थापना झाली आणि सार्कचं जे काही मुख्यालय किंवा हेडक्वार्टर जे आहे ते कुठं आहे? काठमांडू या ठिकाणी. ठीक आहे. तर याचा लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी 11वा प्रश्न आहे. कोरोना व्हायरसमुळे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, हरियाणा राज्य हे पहिलं राज्य होतं ज्याने कोरोना व्हायरस हे महामारी आहे म्हणून घोषित केलं होतं. तर महामारीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात कोणी सांगू शकेल? तर याला म्हणतात पॅन्डेमिक. ठीक आहे. पॅन्डेमिक. ठीक आहे. कोरोना पॅन्डेमिक म्हणजेच कोरोना महामारी. प्रश्न क्रमांक 12 पाहूया. कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात केली होती? तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 12व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात केली होती. महत्वाचा प्रश्न आहे. अभियानामध्ये किंवा अभियानाच्या कॅटेगरीमध्ये हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 पाहूया. कोणत्या IITने क्वारंटाईन मोबाईल ॲप विकसित केले होते? IIT दिल्ली, IIT मुंबई, IIT चेन्नई की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 13व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, IIT मुंबई यांनी क्वारंटाईन मोबाईल ॲप विकसित केलेलं होतं किंवा लॉन्च केलेलं होतं. महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 14वा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कोरोना वॉच मोबाईल ॲप विकसित केले होते? कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 14व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, कर्नाटक राज्य सरकारने कोरोना वॉच मोबाईल ॲप विकसित केलेला आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूया. डॉक्टरांच्या कारणामुळे कोणत्या राज्य सरकारने रेडिओ स्कूल केलं होतं चालू? माफ करा इथं डॉक्टर नाही. कोरोना व्हायरसच्या कारणामुळे कोणत्या राज्य सरकारने रेडिओ स्कूल हे अभियान सुरू केलं होतं? मध्य प्रदेश, पंजाब, ओडिसा की यापैकी नाही? तर प्रश्न क्रमांक 15चं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्य सरकारने रेडिओ स्कूल हे अभियान सुरू केलं होतं. मध्य प्रदेश बद्दल तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर मध्य प्रदेशचे जे काही आत्ताचे राज्यपाल होते लालजी टंडन यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. तर त्यांच्या जागी अतिरिक्त राज्यपालाचा पदभार म्हणून आनंदीबेन पटेल यांना भेटलेला आहे. आणि हे जे काही आनंदीबेन पटेल आहेत ते ऑलरेडी UP या राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यरत आहेत किंवा पदभार बघत असतात. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर या प्रश्नाचं उत्तर काय? रेडिओ स्कूल अभियान कुठे सुरू झालं? मध्य प्रदेश या ठिकाणी. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न आहेत त्याच्यामुळे दररोज कुठला हा व्हिडिओ तो व्हिडिओ कोरोना व्हायरस बद्दल बघण्यापेक्षा हा एकच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जो पण महत्वाचा वाटतो तो प्रश्न तुम्ही लगेच वहीमध्ये लगेच लिहून घ्या जेणेकरून परत कोरोना व्हायरसचे प्रश्न वाचायची सुद्धा आवश्यकता नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने ई-पास देण्यासाठी प्रज्ञाम नावाचं मोबाईल ॲप सुरू केलं होतं? उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 16व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, झारखंड या राज्य सरकारने ई-पास देण्यासाठी प्रज्ञाम नावाचं मोबाईल ॲप सुरू केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. भारत सरकारने कोणते
कोरोना व्हायरस ट्रॅकिंग ॲप लॉन्च केले आहे? आरोग्य चाचणी, आरोग्य साथी, आरोग्य सेतू की यापैकी नाही? तर स्वाभाविक आहे, याचं सर्वांना उत्तर माहित पाहिजे. पर्याय क्रमांक सी, आरोग्य सेतू या नावाचं ॲप भारत सरकारने लॉन्च केलं होतं. हे ॲप कशासाठी लॉन्च केलं होतं? कोरोना व्हायरस ट्रॅकिंगसाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपला किती दिवस स्थगित करण्यात आलं आहे किंवा कोणत्या वर्षापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे? 2021, 2022, 2023 की यापैकी नाही? तर 18व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, 2022 पर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपला. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, वहीमध्ये लिहून सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी या संपूर्ण व्हिडिओची PDF जर हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला, जे की डेली करंट अफेअर्स मराठी असं जर तुम्ही सर्च केलं टेलिग्राम चॅनलवरती, तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये तुम्हाला या व्हिडिओची PDF सुद्धा भेटून येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूया. कोणत्या राज्य सरकारच्या पोलिसांनी रक्षा सर्व ॲप विकसित केलं आहे? छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर 19व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड या राज्य सरकारच्या पोलिसांनी रक्षा सर्वम ॲप विकसित केलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सर्व रिक्षा चालकांना 5,000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली की यापैकी नाही? तर 20व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक सी, दिल्ली राज्य सरकारने सर्व रिक्षा चालकांना 5,000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती. या ठिकाणी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचं वर्णन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला मी 2-3 गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत ते सांगू शकतो. CM आहेत अरविंद केजरीवाल, व्हाईस CM किंवा एज्युकेशनल मिनिस्टर सुद्धा कोण आहेत? मनीष सिसोदिया. आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दिल्लीबद्दल हा विचारला जाऊ शकतो की दिल्लीला भारताची राजधानी म्हणून केव्हा घोषित केलेलं होतं? तर केव्हा घोषित केलेलं होतं? 1911ला. महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 21वा प्रश्न पाहूया. कोविड-19 पासून वाचण्यासाठी व्यक्तींसाठी सुरक्षा उपकरण जैविक सूट कोणी तयार केले आहे? ICMR, DRDO, ISRO की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 21व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, DRDO या संस्थेने जैविक सूट तयार केलेलं होतं. या ठिकाणी DRDOचे चेअरमॅन कोण आहेत? G. सतीश रेड्डी. ठीक आहे. आणि याचे हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली या ठिकाणी. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. आणि दुसरं एक ऑर्गनायझेशन आहे इस्रो. याचे चेअरपर्सन कोण आहेत? K. सिवन. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 22 पाहूया. डॉक्टरांच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आवश्यक वस्तूंच्या सेवांसाठी डॉमिनोजने कोणासोबत डिलिव्हरीसाठी करार केलेला आहे? पतंजली, पार्ले, ITC की यापैकी नाही? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग करत असताना काही प्रश्न किंवा काही शब्द हे चुकलेले आहेत, तरी पण मी तुम्हाला ते बरोबर करून सांगतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि एकदम शांत मनाने हेडफोन घातला तरी चालेल. हेडफोन घालून तुम्ही 100 प्रश्न पहा. मला गॅरंटी आहे की तुम्हाला कोरोना व्हायरसचा जो पण प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येईल, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 100% तो सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आणि हा जो काही उपक्रम सुरू केला आहे, तो तुम्ही व्हिडिओला लाईक करून तुम्ही आम्हाला हा उपक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता किंवा तुमचा पाठिंबा आहे हे तुम्ही दाखवू शकता. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22 काय म्हटलं होतं की डॉमिनोजने कोणासोबत डिलिव्हरीसाठी करार केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 22व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, ITC सोबत डॉमिनोजने करार केला आहे. कशासाठी? डिलिव्हरीसाठी. ठीक आहे. या ठिकाणी 23वा प्रश्न पाहूया. भारतामध्ये तयार केलेल्या कोविड-19 टेस्टच्या किटचे नाव काय ठेवण्यात आले होते? कोरोना किट, पॅथो डिटेक्ट, कोरोना गो किट यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 23व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, पॅथो डिटेक्ट असं कोविड-19 टेस्टच्या किट्सचे नाव ठेवलेले होते भारतामध्ये तयार झालेल्या. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24 पाहूया. कोणत्या शहरातील नाडिया नावाचा वाघ कोरोना पॉझिटिव्ह सापडला गेला होता? न्यूयॉर्क, चीन, जपान की यापैकी नाही? तर 24व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, न्यूयॉर्क शहरातील जो काही नाडिया नावाचा जो काही वाघ होता, तो सर्वात पहिल्यांदा प्राण्यांच्या कॅटेगरीमध्ये पॉझिटिव्ह सापडला गेलेला होता. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25 पाहूया. कोणत्या सरकारने कोविड-19च्या विरुद्ध लढ्यासाठी 5T प्लॅन सुरू केला आहे? दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 25व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, दिल्ली या राज्य सरकारने कोविड-19च्या विरुद्ध लढ्यासाठी 5T नावाचं प्लॅन किंवा हे योजना सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी 26वा प्रश्न पाहूया. कोणत्या कंपनीच्या CEOने कोविड-19च्या महामारी विरुद्ध लढण्यासाठी $1 बिलियन देण्याची घोषणा केलेली होती? फेसबुक, ट्विटर, युट्यूब की यापैकी नाही? तर 26व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, ट्विटर नावाचं जे सोशल ॲप आहे किंवा सोशल प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मच्या CEOने $1 बिलियन देण्याची घोषणा केलेली होती. मला कोणी सांगू शकते
ट्विटरचे सीईओ कोण आहेत? जर कोणाला येत असेल तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे याचं उत्तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूया. 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवणारा पहिला राज्य कोणता होता? ओडिसा, महाराष्ट्र, हरियाणा की यापैकी नाही? तर 27व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, ओडिसा हे राज्य पहिलं राज्य होतं जो की 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवणारं होतं सर्वात पहिल्यांदा. 28वा प्रश्न पाहूया. भारत सरकारने कोविड-19च्या लढाईसाठी कोणत्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं आहे? कोरोना स्टॉप, गो कोरोना, आय गॉट की यापैकी नाही? तर स्वाभाविक आहे याचा आन्सर सर्वांना माहित पाहिजे. कोणता ऍप, कोणती वेबसाईट किंवा ई लर्निंग प्लॅटफॉर्म लॉन्च केला होता? आय गॉट नावाचं ई लर्निंग प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं होतं भारत सरकारने. 29वा प्रश्न पाहूया. कोविड-19च्या संबंधित आरोग्य चॅनल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं? अंदमान, चंदीगड, निकोबार की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर काय असणार? पर्याय क्रमांक सी, निकोबार या ठिकाणी आरोग्य चॅनल म्हणजेच हेल्थ चॅनल कोरोना रिलेटेडच्या संदर्भातील हेल्थ चॅनल सुरू करण्यात आलं होतं निकोबार या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 30 बघूया. कोणत्या सरकारने ऑपरेशन शील्ड नावाचं अभियान सुरू केलेलं होतं? दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर 30व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, दिल्ली या राज्य सरकारने ऑपरेशन शील्ड नावाची योजना किंवा अभियान सुरू केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 31 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने गरजूंसाठी फूड बँकेचं अभियान किंवा फूड बँक असं नावाचं अभियान सुरू केलं होतं? मणिपूर, मेघालय, मिझोरम की यापैकी नाही? तर 31व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, मणिपूर या राज्य सरकारने गरजूंसाठी फूड बँक या नावाचं अभियान सुरू केलेलं होतं. या ठिकाणी 32वा प्रश्न पाहूया. युक्ती नावाचं पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे? इस्रो, DRDO, MHRD की यापैकी नाही? तर 32व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? MHRD या ऑर्गनायझेशनने युक्ती नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 33 पाहूया. सॅनिटायझर टनेल स्थापित करणारा पहिला रेल्वे स्टेशन कोणता आहे? अहमदाबाद, मुंबई, पटना की यापैकी नाही? तर ही जी काही न्यूज आहे किंवा हा जो काही प्रश्न आहे तो न्यूज मध्ये खूप रंगला होता किंवा चर्चित होता. त्याच्यामुळे याचं प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहित पाहिजे. याचा काय आन्सर आहे? अहमदाबाद या रेल्वे स्टेशन किंवा हा जो काही रेल्वे स्टेशन आहे तो सॅनिटायझर टनेल स्थापित करणारा पहिला रेल्वे स्टेशन बनलेला होता. प्रश्न क्रमांक 34 पाहूया. कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन फतेह सुरुवात केलेली होती? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब की यापैकी नाही? तर 34व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, पंजाब या राज्याने ऑपरेशन फतेह नावाचं अभियान सुरू केलेलं आहे किंवा होतं. 35वा प्रश्न पाहूया. कोणी कोविड-19 4 रिस्पॉन्स पॅकेजला वाढवून $20 बिलियन केलेले आहे? UN, ADB, WHO की यापैकी नाही? तर 35व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? ADB या ऑर्गनायझेशनने जो काही कोविडचा रिस्पॉन्स पॅकेज होता तो वाढून 20 बिलियन केलेला आहे. या ठिकाणी ADB याचं वर्णन करण्यात. तर ADBचं लॉंग फॉर्म काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. ठीक आहे. तर या बँकेनं काय केलं? कोविड-19च्या रिस्पॉन्स पॅकेज जो काही होता तो वाढवला आणि तो किती केला? $20 बिलियन केला आहे. या ठिकाणी 36वा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कोविड-19च्या रुग्णांसाठी कोबोट रोबोटिक्सचा उपयोग करण्यास सुरू केलेली आहे? उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार की यापैकी नाही? तर 36व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, झारखंड या राज्य सरकारने कोविड-19च्या रुग्णांसाठी कोबोट नावाचा जो काही रोबोटिक्सचा उपयोग करण्यास सुरू केलेली आहे. तर 37वा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांना क्वारंटाईन करण्यासाठी वेगवेगळे वॉर्ड बनवलेले आहेत? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क, गिर नॅशनल पार्क की यापैकी नाही? तर 37व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. पहा, मला कोणी सांगू शकेल जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? कारण की याचं उत्तर मी दररोज सकाळी जेव्हा 7 वाजताचा आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ होतो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दररोज याचं उत्तर तुम्हाला मी सांगत असतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 38वा. कोणत्या राज्य सरकारने होम डिलिव्हरीसाठी CG हार्ट नावाची वेबसाईट सुरू केली आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड की यापैकी नाही? तर 38व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, कर्नाटक राज्य सरकारने होम डिलिव्हरीसाठी CG हार्ट नावाची वेबसाईट सुरू केलेली आहे. या ठिकाणी 39वा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने असेस कोरोना मोबाईल ऍप लॉन्च केले आहे? पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली की यापैकी नाही? तर 39व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, दिल्ली या राज्य सरकारने असेस कोरोना नावाचं मोबाईल ऍप लॉन्च केलेलं आहे. या ठिकाणी 40वा प्रश्न पाहूया. जिओटेक कम्युनिटी किचन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?
महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश या राज्य सरकारने जिओटेक कम्युनिटी किचन सुरू केलेलं आहे किंवा हा राज्य पहिलं राज्य असं बनलेलं आहे ज्या राज्यामध्ये जिओटेक कम्युनिटी किचन सुरू करणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी यूपी राज्याचं वर्णन करण्यात आलं तर यूपीचे सीएम कोण आहेत? योगी आदित्यनाथ. गव्हर्नर कोण आहेत? आनंदीबेन पटेल. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. या ठिकाणी 41वा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, टीम मास्क फोर्स कोणी बनवली आहे? डीआरडीओ, बीसीसीआय, ISRO की यापैकी नाही? तर 41व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, बीसीसीआय यांनी टीम मास्क फोर्स बनवलेले आहे. या ठिकाणी 42वा प्रश्न पाहूया. सर्वात मोठे मोफत भोजन कार्यक्रम मिशन सेवा कोणी सुरू केली होती? रिलायन्स फाउंडेशन, महिंद्रा, टाटा की यापैकी नाही? याचं उत्तर स्वाभाविक आहे, सर्वांना माहित पाहिजे. रिलायन्स फाउंडेशन यांनी सर्वात मोठे भोजन किंवा सर्वात मोठे मोफत भोजन कार्यक्रम मिशन सेवा सुरू केलेली होती. या ठिकाणी 43वा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म गेट सेट गो चे उद्घाटन केलेले आहे? आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र की यापैकी नाही? तर 43व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, कर्नाटक या राज्य सरकारने ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे गेट सेट गो हे याचं उद्घाटन केलेलं होतं. या ठिकाणी 44वा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कोविड योद्धा कल्याण योजनेची सुरुवात केली आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा की यापैकी नाही? तर 44व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, एमपी म्हणजेच मध्य प्रदेश या सरकारने सुरुवात केली. मी आता सांगितलं मध्य प्रदेशचे जे काही गव्हर्नर होते लालजी टंडन यांचा दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या जागी अतिरिक्त पदभार राज्यपालांचा कोणाला भेटलेला आहे? आनंदीबेन पटेल, जी की ऑलरेडी यूपीच्या सुद्धा राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. ठीक आहे. 45वा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केली होती? केरळ, महाराष्ट्र, गुजरात की यापैकी नाही? तर 45व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, केरळ राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केलेली होती. 46वा प्रश्न पाहूया. कोविड-19च्या खबरदारीसाठी कोणत्या आयआयटीने वॉश करो नावाचं ऍप लॉन्च केलेलं होतं? IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT चेन्नई की यापैकी नाही? तर 46व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, IIT दिल्ली यांनी वॉश करो, पहा वॉश करो असं म्हटलं की लगेच IIT दिल्लीचं आठवण आपल्याला यायला पाहिजे. महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 47वा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने मोबाईल हँड वॉश सुविधा स्टेशन स्थापित केलेले आहे? महाराष्ट्र, उत्तराखंड, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? तर 47व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश राज्य सरकारने मोबाईल ऍप लॉन्च केलं ज्याचं नाव आहे हँड वॉश सुविधा स्टेशन. आंध्र प्रदेशचे सीएम कोण आहेत? जगनमोहन रेड्डी. ठीक आहे. आणि कॅपिटल राजधानी काय आहे? अमरावती. ठीक आहे. पण 2024 पर्यंत ऑफिशियल कॅपिटल काय असणार आहे? आंध्र प्रदेशची काय असणार आहे? हैदराबाद. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. 48वा प्रश्न पाहूया. भारत पेने कोविड-19च्या संबंधित विमा सुरू करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत करार केलेला आहे? SBI बँक, ICICI बँक, बँक ऑफ बरोडा की यापैकी नाही? तर 48व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? करेक्ट. पर्याय क्रमांक बी, ICICI बँकेसोबत करार केलेला आहे. कोणी? फोन पेने. कशासाठी? कोविड-19च्या संदर्भात विमा सुरू करण्यासाठी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आवडत असेल तर जरूर तुम्ही एकदा लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या दृष्टिकोनातून जो पण प्रश्न महत्त्वाचा वाटतो तो तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करत चला. पहा, काही विद्यार्थ्यांना बोर होत असेल किंवा काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की भरपूर क्वेश्चन आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहोत, त्याच्यामुळे सर्व प्रकारचे प्रश्न आपल्या हे नजरेखालून जायलाच हवे. ठीक आहे. नाहीतर कसं होतं, कोविड-19 तुम्ही फक्त टॉप 50, टॉप 25, टॉप 30 प्रश्न पाहताल. ठीक आहे. परंतु टॉप 100 प्रश्न एकत्रित घेण्याचा हा जो काही आपण उपक्रम केला आहे याच्या अंतर्गत तुम्हाला कसल्याच प्रश्नाची शंका राहणार नाही. ठीक आहे. तर याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रह वास्तव भरपूर विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली की सर कोरोना व्हायरसचा जो काही प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांना एकत्रित घेऊन एका व्हिडिओमध्ये कव्हर करा. त्याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ आपण घेत आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर जरूर तुम्ही लाईक करा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 49 पाहूया. कोणत्या IITने मोठ्या जागेवरती सॅनिटाईज करण्यासाठी ड्रोन निर्माण केली आहे? म्हणजे एखादी जागा जर खूप मोठी असेल, ठीक आहे, तर त्याला डायरेक्ट जर सॅनिटाईज करायचं असेल तर त्या ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात आला किंवा ड्रोनचं निर्माण करण्यात आलं आहे. तर ती कोणत्या IITने केलं आहे? IIT गुवाहाटी, IIT चेन्नई, IIT दिल्ली की यापैकी नाही? तर 49व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, IIT गुवाहाटी यांनी ड्रोन निर्माण केलेले आहे. कशासाठी? सगळ्यात मोठ्या मोठ्या ज्या जागा असतात त्या जागा सॅनिटाईज करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 50 पाहूया. कोणत्या IITने कमी खर्चामध्ये तयार केलेले
किंवा तयार होणारे पोर्टेबल व्हेंटिलेटर बनवलेले आहे? IIT दिल्ली, IIT चेन्नई, IIT कानपूर यापैकी नाही. तर 50व्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, IIT कानपूर यांनी कमी खर्चामध्ये तयार होणारे पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केलेले आहे. 51 नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी कोरोना केअर विमा पॉलिसी कोणी लॉन्च केली आहे? गुगल पे, फोन पे, पेटीएम की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, फोन पे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक जनावराला प्रति दिवशी 25 रुपये देण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात की यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, गुजरात या राज्य सरकारने प्रत्येक जनावराला प्रति दिवशी 25 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या IITने कमी खर्चामध्ये तयार होणारे फेस शिल्ड तयार केलेले आहे? या ठिकाणी फेस शिल्ड म्हणजे जे पण कोरोना वॉरियर्स आहेत आपण पाहतो त्यांच्या जो चेहऱ्यावरती आपण एक प्रकारचं मास्क पाहतो पहा, जे एक प्लास्टिकचं मास्क असतं पहा. ठीक आहे. तर हे जे काही मास्क असतं त्याला म्हणतात फेस शिल्ड. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, IIT रुडकी यांनी कमी खर्चामध्ये होणारे फेस शिल्ड बनवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्य सरकारने स्पेशल खादीचे मास्क बनवण्याची घोषणा केली आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश या राज्य सरकारने स्पेशल खादीचे मास्क बनवण्याची घोषणा केलेली आहे. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. DRDOने कोणत्या शहरांमध्ये फुल बॉडी सॅनिटायझर रूम डिझाईन केलेली आहे? अहमदनगर, अहमदाबाद, अहमदपूर की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, अहमदनगर या शहरामध्ये फुल बॉडी सॅनिटायझर रूम DRDOने तयार केलेली आहे. मी मगाशीच सांगितलं DRDO याचं चेअरमॅन कोण आहेत? जी सतीश रेड्डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्य सरकारने प्रवासी मजुरांना 1,000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती? महाराष्ट्र, बिहार, पंजाब की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, बिहार या राज्य सरकारने जे काही प्रवासी मजदूर आले होते त्यांना 1,000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय रेल्वेने कोणत्या नावाने कोविड-19 साठी कमी खर्चामध्ये व्हेंटिलेटर तयार केलेले होते? जीवन, अमृत, आयुष्य की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 57 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, जीवन नावाचे जे काही व्हेंटिलेटर तयार केलेले होते ते भारतीय रेल्वेने कोविड-19 साठी कमी खर्चामध्ये तयार केलेले व्हेंटिलेटर होते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या पेमेंट बँकेने कोविड-19 साठी विमा पॉलिसी लॉन्च केलेली आहे? पेटीएम पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, एअरटेल पेमेंट बँकेने पॉलिसी लॉन्च केलेली आहे. कोणती? विमा पॉलिसी लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लॉकडाऊन उल्लंघन करणाऱ्यांसाठी कोणत्या राज्य सरकारच्या पोलिसांनी घरपोच FIR ची सुविधेची सुद्धा सुरुवात केलेली होती? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश की यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश या राज्य सरकारने जर तिथल्या लोकांनी जर लॉकडाऊनचं उल्लंघन केलं तर त्यांच्यासाठी घरपोच FIR ची सुविधा सुरुवात केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कोविड-19 मॉनिटरिंग सिस्टीम ॲप विकसित करण्याची घोषणा केली होती? तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, तेलंगणा राज्य सरकारने कोविड-19 साठी मॉनिटरिंग सिस्टीम ॲप विकसित केलेली होती. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रिलायन्सने कोणत्या शहरामध्ये कोविड-19 साठी हॉस्पिटल चालू केलेले आहे? मुंबई, दिल्ली, पटना की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 61व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, मुंबई या ठिकाणी कोविड-19 साठी हॉस्पिटल चालू केलेलं आहे. पण कोणी सुरू केलेलं आहे? रिलायन्स यांनी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोरोना व्हायरसच्या कारणामुळे टोकियो ऑलिम्पिक किती वर्ष रद्द करण्यात आलं आहे? 3, 2, 1 की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 62 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, 1 वर्षासाठी रद्द करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजदूर आणि गरिबांसाठी किती लाख कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आहे? 1.7, 1.5, 1.6 की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, 1.7 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केलेली आहे. या ठिकाणी 64वा प्रश्न पाहूया. कोणत्या संस्थेने अशी घोषणा केली आहे की कोविड-19 मुळे पूर्ण विश्व मंदीच्या प्रवाहात सापडलेले आहे? WHO, IMB, IMF की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 64 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, IMF नावाची जी काही संस्था आहे त्या संस्थेनं असं घोषित केलं आहे की कोविड-19 मुळे
पूर्ण विश्व मंदीच्या प्रवाहात सापडलेले आहे. या ठिकाणी IMFचं वर्णन करण्यात आलं तर IMFचं लॉंग फॉर्म काय असणार आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोविड-19च्या लढ्यासाठी ऑपरेशन नमस्ते कोणी सुरुवात केलेली आहे? भारतीय वायुसेना, भारतीय थलसेना, भारतीय नौसेना की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 65 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, भारतीय थलसेना यांनी ऑपरेशन नमस्ते सुरुवात केलेली होती. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सेल्फ डिक्लेरेशन कोविड-19 हे ऍप लॉन्च केलेले आहे? उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, नागालँड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सेल्फ डिक्लेरेशन कोविड-19 हे ऍप लॉन्च केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारत सरकारने कोरोना रुग्णांच्या ट्रेकिंगसाठी कोणते ऍप लॉन्च केलेले आहे? कोरोना कवच, गो कोरोना, कोरोना अलर्ट की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 67 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए हे योग्य आन्सर असणार आहे. कोरोना कवच नावाचं जे काही ट्रेकिंग ऍप लॉन्च केलेलं आहे ते भारत सरकारने लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या देशाचे पंतप्रधान हे कोविड-19 साठी पॉझिटिव्ह सापडलेले आहेत किंवा होते? जपान, ब्रिटन, रशिया की यापैकी नाही? तर 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, ब्रिटन देशाचे जे काही पंतप्रधान होते ते कोविड-19 साठी त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह सापडलेली होती. नेक्स्ट प्रश्न पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ज्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, तर या बँकेने EMI घेतलेल्यांसाठी किती महिन्याची मुदत दिलेली होती? 1 महिना, 2 महिने, 3 महिना की यापैकी नाही? तर 69 नंबरचं प्रश्नाचं उत्तर काय? स्वाभाविक आहे, याचं प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहित पाहिजे. किती? 3 महिन्याची मुदत दिलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हांता नावाचा जो काही व्हायरस आहे तो कोणत्या देशाला प्रभावित केला आहे किंवा या व्हायरसने कोणत्या देशावर इम्पॅक्ट पाडलेला आहे? रशिया, जपान, चीन की यापैकी नाही? तर 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, हांता नावाचा जो काही व्हायरस आहे त्याच्यामुळे प्रभावित कोणता देश बनलेला आहे? चीन या देशावर मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राजस्थान सरकार पोलिसांनी बाहेर जाणाऱ्यांच्या परवानगीसाठी कोणते ऍप लॉन्च केले आहे? कोरोना जीवन, राजकॉप नागरिक मोबाईल ऍप, आरोग्य सेतू की यापैकी नाही? तर 71 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, राजकॉप नागरिक मोबाईल ऍप. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोविड-19 या व्हायरसमुळे सगळ्यात जास्ती मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कोणत्या देशात सगळ्यात जास्त आहे? इटली, अमेरिका, चीन की यापैकी नाही? तर 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, इटली या शहरामध्ये सर्वात जास्त मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आहे कोविड-19 मुळे. नेक्स्ट प्रश्न पाहूया. कोणत्या बोर्डाने कोविड-19 साठी शैक्षणिक मुलांसाठी कंटेंट आणि टोल फ्री हेल्पलाईन नंबर सादर केलेला आहे? HSEB, CBSE, ICSE की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र 73 प्रश्नाचा नंबर उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, CBSE यांनी काय केलेलं आहे? शैक्षणिक मुलांसाठी कंटेंट आणि टोल फ्री हेल्पलाईन नंबर सादर केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या दिवशी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर ऑलरेडी झालेला आहे. 74 प्रश्नाचं उत्तर काय? 22 मार्च 2020 ला जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता. या ठिकाणी 75वा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी टीम 11 ची स्थापना केलेली होती? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 75 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश या राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी टीम 11 ची स्थापना करण्यात आलेली होती. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 76वा पाहूया. कोरोना व्हायरसच्या मुळे लॉकडाऊन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र, राजस्थान, बिहार की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 76 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, राजस्थान हा जो काही राज्य आहे तो कोरोना व्हायरस मध्ये लॉकडाऊन करणारं पहिलं राज्य बनलेलं होतं. या ठिकाणी 77वा प्रश्न पाहूया. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी इंस्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी कोणते नवीन फीचर लॉन्च केले होते? इंस्टाग्राम टीव्ही, इंस्टाग्राम न्यू, इंस्टाग्राम फीड की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, इंस्टाग्राम फीड हे इंस्टाग्रामने नवीन फीचर लॉन्च केलेले होते. कशासाठी? कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी. आणि 78वा प्रश्न पाहूया. कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी व्हॉट्सअपने आपल्या युजर्ससाठी कोणते नवीन फीचर लॉन्च केलेले होते? व्हॉट्सअप टीव्ही, व्हॉट्सअप चॅटबोट, व्हॉट्सअप फीड की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 78 नंबरचं प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, व्हॉट्सअप चॅटबोट नावाचं फीचर व्हॉट्सअपने व्हॉट्सअपच्या युजर्ससाठी कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी लॉन्च केलेलं होतं. या ठिकाणी 79वा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाची राजकुमारी मारिया टेरेसाचा निधन कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला होता किंवा निधन झालेलं होतं? स्पेन, अमेरिका, ब्रिटन की यापैकी नाही? तर 79व्या नंबरचं प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, स्पेन देशाची जी काही राजकुमारी होती मारिया टेरेसा यांचं निधन किंवा यांचा मृत्यू हे कोरोना व्हायरसमुळे झालेला होता.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी फेसबुकने भारतामध्ये कोणते नवीन फीचर लॉन्च केले आहे? कोरोना व्हायरस न्यूज, कोरोना व्हायरस टीव्ही, कोरोना व्हायरस इन्फॉर्मेशन सेंटर की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, कोरोना व्हायरस इन्फॉर्मेशन सेंटर असं फीचर फेसबुकने भारतामध्ये लॉन्च केलेलं आहे. या ठिकाणी 81 नंबरचा प्रश्न पाहूया. कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी गुगलने नवीन कोणती वेबसाईट सुरू केलेली आहे? google.com, google.com COVID-19, google.com कोरोना व्हायरस की यापैकी नाही? तर 81 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? योग्य पर्याय क्रमांक बी, google.com COVID-19 असं या वेबसाईटचं नाव आहे, जी गुगलने कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी लॉन्च केलेली आहे. 82 नंबरचा प्रश्न पाहूया. कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी पंजाब सरकारने कोणते नवीन ॲप लॉन्च केले आहे? कोरोना कवच, पंजाब न्यूज, कोवा पंजाब की यापैकी नाही? तर 82 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक सी, कोवा पंजाब हे नावाचं जे काही ॲप आहे ते पंजाब सरकारने लॉन्च केलेलं होतं कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी. महत्वाचा प्रश्न आहे. 83 नंबरचा प्रश्न पाहूया. कोणत्या कंपनीने कोविड-19 साठी मूव्हीज आणि टेलिव्हिजन वर्करसाठी $10 मिलियन ची घोषणा केलेली आहे? अमेझॉन, नेटफ्लिक्स, युट्यूब की यापैकी नाही? तर याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक बी, नेटफ्लिक्स ही जी काही ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे किंवा ऑनलाईन सोशल माध्यम आहे, त्यांनी $10 मिलियन ची घोषणा केलेली आहे. कोणासाठी? मूव्हीज आणि टेलिव्हिजनमध्ये जे वर्कर्स काम करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. 84 नंबरचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कोरोना व्हायरसमुळे सर्वात पहिल्यांदा 1 महिन्याचे अन्न मोफत देण्याची घोषणा केलेली होती? सर्वात पहिल्यांदा. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू की यापैकी नाही? तर 84 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश या राज्याने सर्वात पहिल्यांदा 1 महिन्याचे अन्न मोफत देण्याची घोषणा केलेली होती. महत्वाचा प्रश्न आहे. कोणी WHO सोबत मिळून कोविड-19 बाबतीत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याची घोषणा केली होती? प्रियंका चोप्रा, सलमान खान, विराट कोहली की यापैकी नाही? तर 85 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, प्रियंका चोप्रा यांनी WHO सोबत मिळून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. कशा बाबतीत? कोविड-19च्या बाबतीत. प्रश्न क्रमांक 86 बघू. कोणत्या बँकेने कोविड-19 साठी इमर्जन्सी क्रेडिट लाईनची सुरुवात केलेली आहे? HDFC, SBI, देना बँक की यापैकी नाही? तर 86 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? SBI या बँकेने कोविड-19 साठी इमर्जन्सी क्रेडिट लाईन सुरुवात केली आहे. प्रश्न क्रमांक 87 पाहूया. कोरोना व्हायरसमुळे कोणत्या शहरामध्ये साफसफाईसाठी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे? जम्मू, भोपाळ, इंदोर की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 87 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक सी, इंदोर या शहरामध्ये साफसफाईसाठी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्य सरकारने राशन कार्ड धारकांसाठी ₹1000 देण्याची घोषणा केली आहे? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक बी, बिहार या राज्य सरकारने राशन कार्ड धारकांसाठी ₹1000 देण्याची घोषणा केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक महिन्याचे पगार देण्याची घोषणा केलेली होती? गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर 89 प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक ए, गुजरात या राज्य सरकारने राज्यातील सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 महिन्याचे पगार देण्याची घोषणा केलेली होती. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 90 बघूया. कोरोना व्हायरसमुळे भारताने कोणत्या देशाला 30,000 सर्जिकल मास्क देण्याची घोषणा केलेली होती? भूटान, पाकिस्तान, बांगलादेश की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 90व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, बांगलादेश या देशाला भारताने 30,000 सर्जिकल मास्क देण्याची घोषणा केलेली होती. या ठिकाणी 91 नंबरचा प्रश्न पाहूया. कोविड-19च्या रुग्णांसाठी देशातील सर्वात मोठा दवाखाना कुठे स्थापित करण्यात आलेला होता? महाराष्ट्र, पंजाब, ओडिसा की यापैकी नाही? तर 91व्या नंबरचा प्रश्न उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, ओडिसा या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा दवाखाना उभारला गेलेला होता कोविड-19च्या रुग्णांसाठी. प्रश्न क्रमांक 92 बघूया. कोविड-19 साठी सेल्फ असेसमेंट टूल लॉन्च करणारा देशातील पहिलं राज्य कोणता होता? गोवा, महाराष्ट्र, तमिळनाडू की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, गोवा राज्य सरकारने सेल्फ असेसमेंट टूल लॉन्च केलेलं होतं आणि तो देशातील पहिलं राज्य होतं. ते गोव्याचे मुख्यमंत्रीचा विचार केला तर कोण आहेत? प्रमोद सावंत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या शहरामध्ये कोविड-19 रुग्णांसाठी रोबोट तैनात करण्यात आलेले होते? कोविड-19च्या रुग्णांसाठी पठाणकोट, भोपाळ, जयपूर की यापैकी नाही? तर 93 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? जयपूर या शहरामध्ये कोविड-19च्या रुग्णांसाठी रोबोट तैनात करण्यात आलेले होते. या ठिकाणी कशाचं वर्णन करण्यात आलं आहे? जयपूर. जयपूर कशाची राजधानी आहे? राजस्थान. आणि याच जयपूरला काय म्हटलं जातं? पिंक सिटी. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीतून महत्वाचा आहे, लिहून घेऊ शकता. 94 नंबरचा प्रश्न पाहूया. सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसची ओळख केव्हा झालेली होती? 1950, 1955, 1960 की यापैकी नाही? तर 94 प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक सी, 1960 मध्ये सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसची ओळख झालेली होती.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, कोरोना व्हायरसचे नाव कोणत्या भाषेतून उत्पन्न झालेले आहे? इंग्रजी, हिंदी, लॅटिन की यापैकी नाही? तर याचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी असणार आहे. लॅटिन या भाषेतून कोरोना व्हायरसच्या नावाची ओळख झालेली आहे किंवा उत्पन्न झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, कोरोना व्हायरसच्यामुळे कोणत्या देशाच्या अर्थमंत्र्यांनी प्रेशरमध्ये येऊन आत्महत्या केलेली होती? जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया की यापैकी नाही? तर 96 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, जर्मनी या देशाच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केलेली होती कोरोना व्हायरसच्या काळामध्ये जरा थोडंसे प्रेशरमध्ये येऊन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मोदी सरकारने कोरोना व्हायरसच्या काळामध्ये महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रति महिना किती रुपये टाकण्याची घोषणा केलेली होती? 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये की यापैकी नाही? 97 नंबरचं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? स्वाभाविक आहे, सर्वांना याचं उत्तर माहित पाहिजे. 500 रुपये प्रति महिना टाकण्याची घोषणा केलेली होती महिलांच्या जनधन खात्यामध्ये. 98 नंबरचा प्रश्न पाहूया, लोकेशन ट्रॅक करण्यासाठी कोणतं ॲप लॉन्च केलेलं होता? कोरोना गो, कोरोना जीवन, आरोग्य सेतू की यापैकी नाही? तर 98 नंबरचा प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? आरोग्य सेतू नावाचं ॲप हे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी वापरण्यात आलेलं होतं. 99 प्रश्नाचा उत्तर पाहूया आता, कोणत्या देशाचे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री कोरोना व्हायरसच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह सापडलेले होते? रशिया, ब्रिटन, श्रीलंका की यापैकी नाही? तर 99 नंबरचं प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, ब्रिटन देशाचे प्रधानमंत्री कोरोना व्हायरसच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह सापडलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाच्या सरकारच्या द्वारे हँड सॅनिटायझर आणि मास्क या वस्तू आवश्यक वस्तू म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत? चीन, इटली, भारत की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, भारत. म्हणजे आपल्याच देशाने जे काही वस्तू असतात हँड सॅनिटायझर आणि मास्क या वस्तू इमर्जन्सी वस्तू म्हणजेच वस्तू आवश्यक वस्तू म्हणून घोषित करण्यात आलेल्या होत्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे आपल्या मायबोली भाषेमध्ये लॉन्च होत असतात. या ठिकाणी दोन प्रकारचे कोर्सेस असतात, एक असतो फ्री कंटेंट आणि एक असतो पेड कंटेंट. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, फ्री कंटेंट जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला तो अनलॉक करावा लागेल आणि अनलॉक करण्यासाठी तुम्हाला एक कोड यूज करावा लागेल, कुपन यूज करावं लागेल, ज्याचं नाव आहे सुहास लाईव्ह. हा कोड फक्त तुम्हाला यूज करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला एखादा कोर्स परचेस करायचा असेल, विकत करायचा असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही सुहास लाईव्ह हाच कोड तुम्हाला यूज करायचा आहे. जेव्हा फ्री कंटेंट अनलॉक करायचा आहे तेव्हा सुद्धा हा कोड, आणि जेव्हा एखादा कोर्स तुम्हाला विकत घ्यायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला हाच कोड यूज करायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर पोलीस भरतीचा जबरदस्त एक कोर्स लॉन्च केलेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला अगदी आपल्या समजेल अशा भाषेमध्ये शिकवणार आहेत. तसेच कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स फॉर एमपीएससी पीएसआय मेन्स साठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टॉप एज्युकेटर सुद्धा तुम्हाला शिकवणार आहेत. याच्या माध्यमातून खूप चांगले कोर्सेस आहेत हे, आणि या ठिकाणी अगदी आपल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत. जर तुम्हाला 1 महिन्याचा घ्यायचा असेल, 3 महिन्याचा घ्यायचा असेल, 6 महिन्याचा घ्यायचा असेल, 12 महिन्याचा घ्यायचा असेल, अगदी 24 महिन्याचा सुद्धा घ्यायचा असेल, तरी सुद्धा सर्व प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही कोर्स घेऊ शकता. फक्त तुम्हाला कोड यूज करायचा आहे सुहास लाईव्ह, SUHAS, सुहास LIVE, सुहास लाईव्ह या नावाचा तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला फ्लॅट 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. क्लिअर? तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील अशी मी आशा बाळगतो. त्यामुळे आजच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनअकॅडमी बद्दल, त्याच्या पेड कोर्सेस बद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे अँड्रॉइड असू द्या किंवा iOS व्हर्जन असू द्या, दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हा कोर्सेस किंवा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.